नमस्कार मंडळी. वैष्णवी चं जे हुंडाबळी प्रकरण चाललं आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता ती केस कोर्टात आलेली सुरू झालं. हेरी वकिलांनी सांगितलं की वैष्णवीने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हगवणे कुटुंब जे आहेत, जे आरोपी आहेत त्यांचे वकील. मग लोकांनी सांगितलं की तुम्ही तिचं चारित्र्य बदनाम करता वगैरे वगैरे. मग वकिलांनी सांगितलं की आम्हाला असे व्हिडिओ लीक करता आले असते वगैरे वगैरे, हे मीडिया ट्रायल चालू आहे, पॉलिटिकल दबाव आहे म्हणून पोलीस अशा करतात वगैरे. मग त्यांनी कलम बिल्म सुप्रीम कोर्ट जजमेंट सगळं सांगितलं. आता खरं म्हणजे जेव्हा ही केस कोर्टात येणार होती त्याच्या अगोदर मी अनेक ट्विस्ट अँड टर्न्स मी सांगणार होतो, पण मी मीडियावाल्यासारखं स्पेक्युलेशनवर बोलत नाही. मी उगाचच काहीतरी दावे करायचे, आगाऊ बोलायचं. सो आय वेट की यांचं आर्ग्युमेंट काय आहे. आणि लोक म्हणाले की ह्यांना वकीलच देऊ नका वगैरे वगैरे. ते हास्यास्पद आहे. लोकांना कळत नाही की कसा हा टेररिस्ट होता 26/11चा, तरी त्याला वकील द्यावा लागला. वकील द्यावा लागतो. समाजाने एखाद्याला गुन्हेगार ठरवलं म्हणजे कोर्ट त्याला गुन्हेगार नाही ठरवत. आपल्या संविधानात तशी तरतूद नाही की 500 लोकांनी एखाद्याला गुन्हेगार ठरवलं म्हणजे तो गुन्हेगार होता, असं नाही. गुन्हेगाराने गुन्ह्याची कबुली जरी दिली तरी कोर्ट केस चालवावी लागते. कारण बियॉन्ड ए रिझनेबल डाऊट यू हॅव टू प्रूव्ह दॅट ही इज गिल्टी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ लॉ. कळलं ना. हे एक तालिबान, आपलं संविधान हे तालिबानसारखं नाही आहे. संविधानामध्ये खूप क्रॉस व्हेरिफिकेशन्स आणि चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की जे हागवणे कुटुंब आहे त्यांनी जे ब्रीफ दिलं त्याच्या वकिलाला, त्याच्यावर मी तुम्हाला माइंड त्यांचं कुठे चाललं सांगतो. म्हणजे मी आता केसमध्ये ट्विस्ट टर्नबद्दल बोलत राहील. हे जे हागवणे कुटुंब आहे ना, हे आता पूर्ण समाजात बदनाम झालं आहे, बरबाद झालेलं आहे एका अर्थाने. काही वेळेस ना काही लोक ना रिव्हेंज मोडमध्ये जातात. आता जे वकिलांनी स्टेटमेंट केलं किंवा त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे ना, आणि त्यांनी ज्या आरोपीशी चर्चा केली आहे पोलिसांच्या समोर उपस्थितीत, माझं असं मत झालं आहे की हागवणे कुटुंब आता रिव्हेंज मोडत आहे. आता त्यांना प्रतिष्ठा मिळवायची आहे, पैसा मिळवायचा असं नाही. म्हणजे हे सासू, दीर, ती ननंद आणि ते काही भाऊजे जे काय आहेत ते, आणि हे दोघं मुलं, मला आता खात्री पटली आहे की हागवणे कुटुंब जेव्हा त्यांना जामीन मिळेल, आणि ते एकदम मिळणार नाही, टप्प्याटप्प्यात जामीन मिळेल, जामीन मिळणार, दे विल गो फॉर रिव्हेंज. आता ते कोणाचा रिव्हेंज घेतील, कसा रिव्हेंज घेतील, पण माझं आता खात्री पटली आहे की हागवणे कुटुंब हॅज गॉन इन टू रिव्हेंज मोड.